विद्यार्थिनींसाठी भोजन व्यवस्था करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजूर करण्यात आला। या रुग्णालयातल्या 300 निवासी परिचारिकांना सध्या 81 रुपयात नाश्ता, 2 वेळचं जेवण आणि चहा देण्याची योजना आहे। पण शिवसेनेचे गटनेते अमेय घोलेंकडून 81 रुपयात मिळणाऱ्या या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं। त्यानंतर नायर रुग्णालयातील परिचारिका आणि विद्यार्थिनींच्या भोजन व्यवस्थेसाठी सुमारे 3 कोटी 14 लाख रुपयांचं कंत्राट देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली। मुंबई महापालिकेच्या जी उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली। विशेष म्हणजे आज झालेल्या 6 प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका या बिनविरोध झाल्यात। जी उत्तर या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे जोसेफ कोळी आणि मनसेचे यशवंत किल्लेदार या 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। पण या निवडणुकीआधी जोसेफ कोळी यांनी आपला अर्ज मागे घेतला। त्यामुळे यशवंत किल्लेदार यांची जी उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली। मुंबई महापालिकेच्या आज झालेल्या 6 प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोण कोण निवडून आलं आपण पाहूया ग्राफिक्स मधून।